गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वर्षातील पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आल्याने या चतुर्थीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मंगळवारी संकष्ट चतुर्थी आल्याने तिला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. या संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्याने तुम्हाला 21 संकष्ट चतुर्थी व्रत केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. ज्यांची संकष्टी मोडलेली आहे, ज्यांचा उपवास मध्येच मोडलेला आहे, अशाने संकष्ट चतुर्थीचा पासून उपवास जो आहे तर तो तुम्ही धरू शकता. त्यांनी या चतुर्थीपासून उपवास धरायला सुरुवात करावी. हा उपवास करत असताना आपण उपवासाच्या पदार्थामध्ये मिठाचा वापर करायचा नाही. याऐवजी तुम्ही समुद्री मीठ वापरू नये. त्याऐवजी तुम्ही सेंद्रिय मिठाचा वापर करावा. या दिवशी आपण वरीचे तांदूळ, ज्याला आपण भगर असं म्हणतो, त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ खाऊ नये. साबुदाणा, खिचडी, दूध, फळे तुम्ही खाऊ शकता. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जमिनीखाली उगवलेली फळे जसे की गाजर असेल, बीट असेल, मुळा असेल, कांदा असेल, या वस्तू खाऊ नये. याशिवाय तुम्ही रताळे खाऊ शकता असं म्हटलं जातं. या दिवशी घरामध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही. या दिवशी फणस व जांभूळ हे फळ खाऊ नये. धन्यवाद.